दोनच महिने 2च फवारण्या झाल्यात फक्त. खर्च खूप कमी झाला. खर्च खूप कमी. किमती कशा वाटते तुम्हाला? किमती लई नाही मापात आहे बा. शेतकऱ्याला परवडेल अशाच दरात आहे किमती. प्लांट बिटरची किंमत कशी वाटते? म्हणजे आता सर बोलले मगाशी की 100 लिटर पाण्यात 200 रुपयात होते औषध. म्हणजे स्वस्त आहे आणि शेतकऱ्याला परवडणं असं किमती आहे. प्लॉट 8 दिवसांनी लेट असला तरी पण त्यांच्यापेक्षा वाढ चांगली आणि खालून पाण्यातून औषधं कृषी मादांची सोडल्यामुळं कांडी बिंडी चांगली झाली. माझ्या अंदाजे दरवर्षी पेक्षाही यंदा 15 दिवस अगोदर लसूण काढायला येईल. 100% निघणार. 15 दिवस निघेन. आता तुम्ही याच्यावर अंदाज घ्या. तुला मी तेच सांगू ती नाही बघ की आता 5-5, 6-6 दिवस आधी काढू टायमिंग पेक्षा. नाही त्याच्या वाढीवरनं कळतेच ना. बघा की आता ते है ना. 2 महिन्याचाच लसूण झालाय बरं का आज काटा साहेब. कधी? आज ना. आज 2 महिन्याचा झाला. याला मी सांगत होतो ती फवारणीची दिली पहिली फवारणी काढली ना ओनियनची. नाही ओनियनची आत्ता काढली. ही जर 5-6 दिवसाच्या मागच काढली असती तर ते आज त्याचे फरक किती असतात त्याच्यात. तेव्हा ते त्यांनी काढली नाही. ती आज लसूण तयार झाला असता. त्यांनी दांडा बिंडा अजून बघ कमवणारी त्या ओनियन फवारणी. हा त्यांनी कांबी सगळी दिसते की झाड है ना एक सारखी. असं कोणत्याची बारकी नाही का काय नाही. हो बघ की बा प्रत्येकाची एक सारखी कांबे का नाही. हो एकसारखी. तुम्हाला फरक पडला चांगला. चला तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. गावडे दिनेश लक्ष्मण, राहणार कोल्हारवाडी, पोस्ट तुगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 8788 79 93 69. तुम्हाला खत कोण देत आहे कृषी मादांची? कृषी मादांची किशोर बोर. बर तुमचा मोबाईल नंबर, नाव सगळं सांगा. किशोर बोर. मोबाईल नंबर 9763152816. बर आता हा लसणाचा प्लॉट आहे ना. तुम्ही याला कृषी मादांची खतं वापरलेत. काय काय वापरले तुम्ही? कृषी मादांचं प्लांट बिटल. हा म्हणजे प्लांट बिटर ते तुम्ही कडूसाठी वापरलं. परत लिप बुस्टर. हा म्हणजे तुमच्या हातात आहे बघा. हा हे लिप बुस्टर आहे, स्टिकर आहे तुमच्या हातामध्ये. फास्ट ग्रो त्याच्यावर लिप बुस्टर वर तुम्ही फास्ट ग्रो म्हणजे हे स्टिकर आहे बघा. तुम्ही स्टिकरचा, लिप बुस्टर आणि फास्ट ग्रोचा रिझल्ट तुम्हाला कसा मिळाला? 1 नंबर रिझल्ट वाटला. आणि लसूण कांबीला बिंबीला जे लसूण साईज होण्यासाठी कांबा असती ही कांबी 1 नंबर झाली. आणि याचा रिझल्ट अतिशय गावातल्या लसणांच्या अगोदर 8 दिवस लेट असले कारणाने सुद्धा त्यांच्यापेक्षा हिरवळ जास्त प्रमाणात आहे. आणि लसणाची साईज खाली कांडीची पण 1 नंबर झाली. काढता येईल का? एक लसूण काढता येईल ना. म्हणजे आता हा किती दिवसांचा आहे? हा आता 2 महिन्याचा झालाय. 2 महिन्याचा झालाय. बर आता त्या मानाने तुमची साईज वगैरे कशी झाली खाली? आता हा 2 महिन्याचा आहे ना. 2 महिन्याचा लसूण. त्याची लसणाची साईज बघा, मुळी बघा. तुम्ही सॉइल केअर खालनं सोडलंय. अजून काय सोडलंय सॉइल केअर बरोबर? अजून काहीच नाही. सॉइल केअर सोडलं होतं. आणि आता व्हाईट रूट्स एवढं डेव्हलप झाले नाही का. 2 महिन्याचा लसूण आहे. हो आणि पात वगैरे बघा कशी 1 नंबर हिरवी. पात जाड आणि रफ वगैरे ना. बाकी तुमचा ह्याच्यावर कोणता अटॅक नाही ना? नाही. बाकी तुम्ही कडूची फवारणी घेतल्यानंतर थ्रिप्स, मावा बिवा ह्याचा काय 20 दिवस याचा 1 नंबर रिझल्ट आहे प्लांट बिटरचा. बरोबर. आणि 20 दिवस फार जरी मावा असला तरी मावा त्याला खात बीत काहीच नाही. चाटतच नाही काय. त्याला ते कडूच झालं ना तुमचं.
पानच त्याची कडू झाली, पानं कडू त्यामुळे ते त्याचं खाद्यच नाही आता, खाद्यच है ना. नाही. बरोबर. त्यामुळे जरी मावा तुम्हाला दिसतोय पण तो खात नाही अजिबात. हा, खातच नाही. बरोबर. बाकी आता तुमची ग्रीनरी वगैरे प्लॉट पण पूर्ण एकसारखा आहे नाही का, एकसारखं आहे. है ना, एकसारखा आहे. कुठं असं लहान मोठा नाही का? लहान मोठा नाही. पात पण बघा एकदम ना, पात एकदम रुंद झाली. हा. लिप बुस्टर मुळे मग ग्रीनरी आणि पात चांगली रुंद राहिली, हा. है ना. चांगला रिझल्ट. आता बाकी शेजारी तुमच्या प्लॉट आहेत नाही का, त्यांचे प्लॉट लसणाचे आणि तुमचे कसे काय आहेत? त्यांच्यापेक्षा आहे ना आपल्या प्लॉट 8 दिवसांनी लेट असला तरी पण त्यांच्यापेक्षा वाढ चांगली आणि खालून पाण्यातून औषधं कृषी मादनची सोडल्यामुळं कांडी बिंडी चांगली झाली. माझ्या अंदाजे दरवर्षी पेक्षाही यंदा 15 दिवस अगोदर लसूण काढायला येईल. तुमचा काढायला येईल अगोदर? हा. म्हणजे इतरांची लागण अगोदर असून 15 दिवस अगोदर काढा येईल तुमचं लसूण अगोदर काढायला. लसणाला आता दर पण चांगला आहे, है ना. 300 ते 400 रुपये दर. हो, बरोबर. नाही आणि बाकी आता तुम्ही खतं वापरताय, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल? मी बाकी शेतकऱ्यांना सांगेन कृषी मादनचं जरूर खतं आणि औषधं वापरून पहा. एकदा तरी वापरून पहा. रिझल्ट हे 100% हमखास आहे म्हणजे आहे. बरोबर. नाही तुम्ही आता यांच्याकडून, तुमचं गाव कोणतं, किती अंतर यांचं तुमच्या गावापासून? माझ्या गावापासून हे 15 ते 20 किलोमीटर. 15 ते 20 किलोमीटर. तुम्ही तिथून खतं आणून वापरलेत नाही का, आणि आता रिझल्ट मिळालाय तुम्हाला. रिझल्ट मिळाला. आता बाकी शेजारचे शेतकरी काय म्हणतात? शेजारचे शेतकरी म्हणतात स्वतः त्यांनाही फोन करतात का आमची औषध, आम्ही जी औषधं मारलेत ती औषधं द्या भाऊ आम्हाला. नाही, ते मगाशी सांगत होते की कोणाचा फोन येत होता, पण नाही म्हटले वापरायचं ते घेऊन जावा नाही का, है ना. प्रत्यक्षात रिझल्ट पहा मग हे करा. हा, पहिला रिझल्ट बघा, पहिली फवारणी एक घेऊन बघा, रिझल्ट बघा आणि मग वापरा. वाटलं काय तुमचे आता एक फवारणी तुम्ही घेतली नाही का, आणि कृषी मादनची औषधं वापरल्यानंतर मी माझी आतापर्यंत 2 महिन्यात फक्त 2च फवारण्या झाल्यात. जास्त फवारायची सुद्धा गरज पडली नाही. हा, 2 फवारणीत तुम्हाला 2 महिन्यात 2च फवारण्या झाल्यात फक्त. खर्च खूप कमी झाला. खर्च खूप कमी. किमती कशा वाटते तुम्हाला? किमती लई नाही मापाते बा, शेतकऱ्याला परवडेल अशाच दरात किंमत. प्लांट बिटरची किंमत कशी वाटते? म्हणजे आता सर बोलले मगाशी की 100 लिटर पाण्यात 200 रुपयाचं होते औषध, म्हणजे स्वस्त आहे आणि शेतकऱ्याला परवडणं असं किमती आहे याच्या. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता पेस्टिसाइड तुम्ही घेताय, इन्सेक्टिसाइड घेताय, 200 रुपयात 100 लिटर होतं का पाणी? हो. किती खर्च येतो म्हणजे पेस्टिसाइडचा, इन्सेक्टिसाइडचा? किती? पेस्टिसाइडचा नाही तेवढा. तो किती 100 लिटर पाण्याला किती खर्च येईल? तो साधारणतः 1000 आसपास जाईल. 1000 आणि आपला 200 रुपये. किती पटीचा फरक आहे? बरेच. मग त्यापेक्षा हे परवडतंय ना आपल्याला. बरोबर. असं आहे. आणि त्यात तुम्ही 2 महिन्यात 2च फवारण्या. 2 महिन्यात 2च फवारण्या. किती खर्च कमी? बऱ्याच प्रमाणात. आणि त्यात 15 दिवस तुमचं अगोदर निघणारे लसूण निघणार. म्हणजे तुमचं उत्पन्नामध्ये पण वाढ होती आणि खर्चामध्ये बचत होती, है ना. दोन्ही होते. बरोबर. बाकी तुम्ही आता खत वापरून समाधानी? समाधानी. बर, चालेल. मग ठीक आहे, धन्यवाद.